जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या झालेल्या निर्घुण अशा हत्येच्या संदर्भात आज राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे बोललेले आहेत। त्यांच्या खुनामध्ये जे कोणी दोषी असतील आणि त्या खुनाच्या मागचा जो कोणी मास्टरमाइंड असेल त्या प्रत्येकाला कडक शिक्षा होणार आहे आणि यापुढे बीड जिल्ह्यामध्ये अशा घटना घडू नयेत अशा पद्धतीचा निर्णय, अशा पद्धतीची शिक्षा या ठिकाणी देण्यात आलेली आहे। आयजी लेवलच्या व्यक्तीच्या माध्यमातून SIT चौकशी नेमण्यात आलेली आहे आणि न्यायालयीन चौकशी सुद्धा ह्या सगळ्यांची होणार आहे। त्यामुळे बीड जिल्ह्यात परत अशा प्रकारच्या हत्या, अशा प्रकारचं धाडस कुणाचं होणार नाही अशी शिक्षा, कठोर शिक्षा त्या मंडळींना होणार आहे। बीड जिल्ह्यामध्ये मागच्या पण काही दिवसापासून अत्यंत क्रूरपणे एक आमचा सहकारी सरपंच याची हत्या झाली। आपण सगळ्यांनी त्याच्या संदर्भामध्ये पूर्ण महाराष्ट्र हळहळ करतोय आणि अशा संदर्भामध्ये ज्यावेळेस सभागृहामध्ये हा विषय आला त्यावेळेस देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा याच्याकरता आमचे नेते मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी ज्युडिशियल इन्क्वायरी आणि त्याचबरोबर IG लेवलच्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून SIT नेमलेली आहे आणि अशा या आरोपामध्ये जे पण कोणी आरोपी आहेत, मग ते मास्टर माइंड असतील किंवा अजून त्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी असणारे असतील, त्या सगळ्यांना कठोर शिक्षा होण्यासंदर्भातला निर्णय आज आमच्या नेत्यांनी आदरणीय देवेंद्र भाऊंनी घेतलेला आहे। बीड किंवा महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची घटना परत घडू नये किंवा अशा प्रकारच्या ज्या पण काही वृत्ती तयार होत आहेत त्यांना एक प्रकारची दहशत निर्माण हो याच्याकरता आदरणीय मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे आणि 99% आज आम्हाला या निर्णयाच्या माध्यमातून समाधान वाटते की नक्कीच देशमुख कुटुंबाला या माध्यमातून न्याय मिळेल। ज्या दिवशी या आरोपींना फाशी होईल, ज्या दिवशी खऱ्या अर्थानं या आरोपातले सगळे गुन्हेगार हे फासावर लटकतील, त्या दिवशी पूर्ण महाराष्ट्राला 100% याचं समाधान लागेल। त्यामुळे देवेंद्रजींनी घेतलेला निर्णय हा SIT असेल किंवा ज्युडिशियल इन्क्वायरी असेल या माध्यमातून लवकरच या आरोपींना सजा मिळाली जाईल। त्याच्यामध्ये पोलीस PI सस्पेंड केलेला आहे आणि इतर पोलीस जे दोषी नव्हते, बघा पोलिसांचं काम आहे कायदा सुव्यवस्था शांतता राखणं आणि ते काम ते योग्यतेने करत होते। कारण की उग्र असं स्वरूप ज्या काही 100-200 लोकांनी घेतलं होतं त्यांना कंट्रोल करण्यासाठी जी परिस्थिती त्यावेळी पोलिसांना वाटली ती त्यांनी चांगल्या पद्धतीने हाताळलेली आहे आणि ज्या एका PI घोरबांड यांना तात्काळ सस्पेंड केलेले, त्यामुळे जे दोषी पोलीस होते त्यांच्यावर कारवाई झालेली आहे। इतर पोलीस त्यांच्या पद्धतीने चांगलं काम त्या ठिकाणी करत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।